नमस्कार, मी अर्चना. आई हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आम्ही केलेली 4 दिवसाची मुन्नार ट्रिप. पाच एप्रिलला मी सकाळी 6 वाजता घरातून निघालो. घरातून सकाळी निघताना मी नाश्ता सोबत घेतला होता. साधारणतः 3 ते 3.5 तास झाल्यानंतर आम्ही एक कॉफीसाठी ब्रेक घेतला होता. चेन्नई टू मुन्नार हा प्रवास 11 तासांचा होता आणि अंतर होतं 588 किलोमीटर. आम्ही नुकतीच टाटा नेक्सॉन कार घेतली होती आणि ह्या आमच्या पहिल्या नवीन कारसोबत आमची ही पहिली ट्रिप होणार होती. साधारणतः 12 ते 1च्या दरम्यान आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतला. आम्ही दिंडीगोलची बिर्याणी ट्राय केली आणि ही बिर्याणी खूप ऑसम होती. त्याचबरोबर एक स्टार्टरमध्ये डिश दिली होती, मटनची होती, नाव माहिती नाही पण चवीला खूपच छान होतं. आणि आम्ही सनसेट बघण्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. तिथेच अर्णवने मॅगी खाल्ली, आम्ही देखील कॉफी घेतली आणि हा कॉफी ब्रेक घेऊन त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आम्ही संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान मुन्नार गव्हर्नमेंट बॉटनिकल गार्डनच्या जवळ पोहोचलो. तिथे आम्ही कार पार्किंग केली आणि त्यानंतर आम्ही ह्या गार्डनमध्ये गेलो. ह्या गार्डनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि बरोबर आम्ही ज्या वेळेस तिथे पोहोचलो होतो तर त्याच वेळेस तिथे लाईट शो होता. तो देखील आम्हाला बघायला मिळाला आणि इथे खरंच एवढ्या व्हरायटीजची फुलं आहेत जी मी आत्तापर्यंत कधीच पाहिली नव्हती. लहान मुलांना खेळण्यासाठी देखील बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे तुम्ही तो लाईट शो एन्जॉय करेपर्यंत लहान मुलं त्यांचं खेळून घेतात. निवांतपणे तुम्ही हा लाईट शो एन्जॉय करू शकता आणि खूप छान बघण्यासारखा आहे. साधारणतः 1.5 ते 2 तास आम्ही ह्या गार्डनमध्ये थांबलो होतो. लाईट शो बघितला, अर्णवने भरपूर मजा मस्ती केली आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामुळे हॉटेलला जाण्याआधी आम्ही डिनर केला आणि त्यानंतरच आम्ही हॉटेलवरती गेलो. सकाळी नॉनव्हेज बिर्याणी खाल्ली होती, त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही सगळ्यांनी व्हेज खाल्लं. हा आहे ट्रिपचा दुसरा दिवस आणि आज आम्ही मुन्नारमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत. चला तर मग आम्ही कुठे कुठे फिरतोय ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट होता तो टॉप स्टेशन. मुन्नारमध्ये एंट्री केल्यानंतरच नजर जाईल तिकडे सगळीकडे टी गार्डन आणि सगळीकडे हिरवळ, त्यामुळे ह्या प्रवासामध्ये अजिबात कंटाळा येत नव्हता आणि एकही रोडचा असा पॅच नव्हता की जिथे कंटाळा येईल किंवा आळस येईल. जिकडे बघेल तिकडे हिरवळ आणि उंच उंच झाडी, खूप छान वाटत होतं. आम्ही रूममधून 7:30 वाजता निघालो होतो आणि 1 तासानंतर आम्ही ह्या पॉईंटला पोचलो. खूप छान बघण्यासारखा व्ह्यू आहे. इथे आम्ही खूप छान फोटो काढले आणि भरपूर वेळ थांबलो. इथे आपल्याला पैसे पेड करावे लागतात एंट्री फीचे आणि त्यानंतर वरती जाऊन जो नजारा आपल्याला दिसतो खूप छान वाटतं. वातावरण खूप थंड होतं आणि आजूबाजूला अगदी ढग आपल्या जवळ आलेत असं वाटत होतं. आम्ही तिथे भरपूर वेळ थांबलो, भरपूर व्हिडिओ घेतल्या, फोटो काढले आणि त्यानंतर मग आम्ही पुढचा पॉईंट बघण्यासाठी निघालो. त्यानंतरचा आमचा पुढचा पॉईंट होता तो मडतापट्टी डॅम. तिथे आम्ही बोटिंग करणार होतो, तर मी तिकीट वगैरे काढले आणि बोट येण्यासाठी वेळ होती, त्यामुळे थोडा वेळ वेटिंग करावा लागला आम्हाला. आम्ही नाश्ता तर टॉप स्टेशनलाच केला होता आणि त्यानंतर थोडीशी भूक लागली होती, त्यामुळे ज्यूस वगैरे पिला आणि मी बोटची वाट बघत थांबलो होतो. इथे स्पीड बोटचं बुकिंग हे आपल्याला ऑनलाईनच करावं लागतं. दुपारची वेळ होती, पण इथे अजिबात उष्णता किंवा गरमी जाणवत नव्हती. पाण्यामुळे आणि आजूबाजूच्या झाडीमुळे खूप थंडावा होता. अर्णवने बोटमध्ये खूप एन्जॉय केला, खूप छान वाटलं. मुन्नारमध्ये आल्यानंतर कलारी क्षेत्राला नक्की भेट द्यावी असं मला वाटतं, कारण त्यांचा हा परफॉर्मन्स खूप बघण्यासारखा असतो. एनर्जी, त्याचबरोबर त्यांचे हावभाव खूप म्हणजे खूप वाखाणण्याजोगे असतात. फक्त म्युझिक आणि त्याचबरोबर आपले हावभाव ह्यामधून त्यांना सगळं काही सांगायचं असतं. आमच्यासमोर त्यांनी प्रेक्षकांमधून एकाला बोलवलं होतं आणि आपले हावभाव त्याच्यासमोर दाखवले होते आणि आम्ही ते ओळखायचे होते. खूप छान अनुभव होता. तिथे फोटो देखील अलाव करतात, व्हिडिओ देखील तुम्ही घेऊ शकता. ह्या शोचे तिकीट तुम्हाला तिथे गेल्यानंतर लगेच मिळू शकतात आणि खरोखर खूप बघण्यासारखा शो असतो हा. शो
शो संपल्यानंतर आम्ही ब्लॉसम हायडल पार्कला गेलो. तिथे अर्णवने खूप एन्जॉय केला, खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले आणि आम्ही निवांतपणे बसलो होतो. तिथे देखील बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची झाडं देखील आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. तास आपण आरामात फिरू शकतो एवढा मोठा पार्क आहे. तिथे भरपूर वेळ घालवल्यानंतर आम्ही डिनर करण्यासाठी निघालो. हा आहे आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस. रात्रभर छान विश्रांती झाली होती आणि आम्ही सकाळी लवकर उठून चेकआउट केलं आणि आता आम्ही निघालो कोइंबतूरला. मुन्नारमध्ये आम्ही जिथे राहिलो होतो त्या कॉटेजचं नाव होतं सी ग्रेस कॉटेज. खूप छान आहे, हायजीन खूप छान आहे, सर्विस खूप छान आहे आणि आजूबाजूचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरतीच एक फोटो पॉईंट आहे. तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो, भरपूर सारे फोटो काढले आणि त्यानंतरच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मुन्नारमधलं वातावरण, आजूबाजूचा निसर्ग खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे. आपली नजर पोचेल तिथपर्यंत आपल्याला सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसते आणि त्यामुळे मनाला खूप छान आणि प्रसन्न वाटतं. त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी एक ब्रेक घेतला. आम्ही आज नाश्त्यामध्ये मॅगी खाल्ली आणि कॉफी पिली आणि थोडा वेळ 1-1.5 तासाचा ब्रेक होता तो आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही कोइंबतूरच्या दिशेने निघालो होतो आणि जाताना आम्हाला चिन्नार वाईल्डलाईफ सँच्युरीमधून आम्ही गेलो. बरोबर 5 ते 6 वर्षांपूर्वी मी ह्या रोडने गेले होते आणि त्यावेळेस आम्हाला हत्ती समोर दिसले होते. खूप छान अनुभव होता तो. इव्हनिंगला मी एक कॉफी ब्रेक घेतला आणि त्यानंतर आम्ही पोचलो ईशा फाउंडेशनमध्ये. इथे तर खूप शांत आणि प्रसन्न वातावरण आहे आणि खूप छान वाटतं. ही भव्य मूर्ती मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघत होते. आणि अशा प्रकारे आमची 4 दिवसांची ट्रिप संपली. आम्ही 4थ्या दिवशी पुन्हा एकदा चेन्नईला यायला निघालो आणि अर्णवने हा पूर्ण ट्रिपमध्ये खूप मज्जा केली. आम्ही देखील खूप मज्जा केली आणि तुम्हालाही आमची मुन्नार ट्रिप आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.